आपला पुढचा पाठ आहे स एव परमाणु। पंचमः पाठः स एव परमाणु, तोच परमाणु। आता हा जरा पाठ आपल्याला विज्ञानाकडे वळतो हा पाठ आपला। तर परमाणु म्हणजे काय आणि परमाणूंची निर्मिती कशी झाली हे या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे। एका मुलाच्या प्रयोगावरून, म्हणजे एका मुलाने प्रयोग केलेला असतो त्याच्यावरून हा पाठ परमाणु कसा शोध लागलेला आहे। तुम्हाला विज्ञान शिकताना माहितच असेल, अणु, रेणू, परमाणु यांचा कसा शोध लागलेला आहे हे तुम्ही शिकला आहात। तर त्याच्याविषयीच हा पाठ आपल्याला दिलेला आहे। आता विश्वस्य उत्पत्ती विषय नैके सिद्धांतः प्रतिपादिताः, म्हणजे आपलं जे हे विश्व निर्माण झालेलं आहे ते ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले असं त्याला म्हणजे दैविक दृष्टिकोनातून म्हणतात। पण ब्रह्मदेवाने काय असं जादूची कांडी फिरवली मग आपलं विश्व निर्माण झालं असं काही नाहीये ना। शेवटी हे विश्व कसं निर्माण झालेलं आहे, परमाणूंनी निर्माण झाले। म्हणजे एक पेशीय सजीव आधी आले, मग अनेक पेशी सजीव असलेले, मग एक पेशीय सजीव म्हणजेच कोणता, अमिबा। हा आपल्याला ऐकून माहित आहे, आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत त्याविषयी। मग त्यानंतर अमिबाच्या अस्तित्वानंतर मग अनेक पेशी असलेले काय झाले, सजीव निर्माण झाले। त्यानंतर मग हा भाग सोडून मग दुसरा भाग जर आपण बघितला तर आदी मानवापासून म्हणजे माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली असं म्हणतात। म्हणजे सुरुवातीला आदी मानव, मग त्यानंतर निअँडरथल वगैरे हे जे मानवांचे प्रकार झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये काहीतरी शोध लागलेला आहे। म्हणजे चाकाचा शोध असेल, परत दगड एकमेकांवरती घासून अग्नीचा शोध असेल। म्हणजेच काय की जसं जसं मानवाची उत्क्रांती होत गेली तसं त्यांनी वेगवेगळे काय केले, शोध निर्माण केले। तसंच या विश्वाची निर्मिती कशी झाली हा सुद्धा एक शोध लावला गेला आणि त्याच्यावरती अनेक सिद्धांत आपल्याला सायन्समध्ये, विज्ञानामध्ये पाहायला मिळतात। तर नैके प्राचीनाः सिद्धांताः कालवशतां गताः। तर काही सिद्धांत हे प्राचीन म्हणजे पूर्वीच्या काळी निर्माण झालेले आहेत आणि ते काळाप्रमाणे काय झाले, मागे पडले। म्हणजे प्राचीन काळामध्ये कोणकोणती सिद्धांत, त्यावेळेला काय होती, कोणतीही तंत्र विकसित नव्हती, काही म्हणजे कोणत्याही साधनांची निर्मिती झाली नव्हती अजून। पण आत्ताच्या युगात कसं आहे, प्रत्येक तंत्र निर्माण झालेलं आहे। मानवानं स्वतःच्या सोयीसाठी अनेक यंत्र घडवलेली आहेत। त्यामुळे एखाद्या गोष्टीचं सिद्धांत असेल किंवा एखाद्या गोष्टीची पडताळणी असेल ती लगेच होऊ शकते। त्यामुळे काही सिद्धांत हे प्राचीन असल्यामुळे ते काळाप्रमाणे मागेच राहिले। आणि नैके नूतनाः वैज्ञानिके हे स्वीकृता, आणि काही नवीन जे सिद्धांत निर्माण झालेले आहेत त्याचाच वैज्ञानिकांनी पुरस्कार केलेला आहे। ॲटॉम इति शब्द सर्वेषां सुपरिचितः एव। आता ॲटॉम हा शब्द तुम्हाला माहितच आहे, म्हणजेच काय, अणु, ॲटॉम बॉम्ब म्हणतो आपण, हा शब्द तुम्हाला माहित आहे। तर आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटॉम इति मूल कारणम द्रव्यस्य। तर आधुनिक विज्ञानात काय सांगितलेलं आहे, ॲटॉम म्हणजेच अणु हे काय आहे, द्रव्याचे मूळ कारण आहे असं सांगितलेलं आहे। स एव इलेमेंट इति मन्यते, तो इलेमेंट या नावाने ओळखतात। प्राचीन शास्त्रे तु परमाणु निर्मितेः मूल कारणम इति कथितम। मग प्राचीन शास्त्रामध्ये परमाणूच्या निर्मितीमध्ये त्याचं मूळ कारण काय आहे ते सांगितलेलं आहे। परमाणु वैशिष्ट्याने महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानी। तर परमाणु ह्या विषयी महर्षी कणादांनी, हे पण तुम्हाला विज्ञानामध्ये झालेलं आहे, महर्षी कणाद, त्यांना कणाद का म्हणतात, तर ते अन्नाचे कण, छोटे छोटे कण ते ग्रहण करायचे म्हणून त्यांना कणाद असं नाव पडलेलं आहे। म्हणून कणादांनी परमाणु विषयी वैश्विक दर्शन या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। अस्मिन् विषय अधिकम संशोधनम शक्यम, यावरती अधिक संशोधन करणे शक्य आहे। म्हणजे या पाठातून अर्णव नावाच्या मुलाने एक संशोधन केलेलं आहे आणि त्यानं कणादांविषयी काय काय सांगितलेलं आहे माहिती ते आपण पाहणार आहोत। आपण पाठाकडे वळूया। अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति।
जपाकुसुमम म्हणजेच काय, जास्वंदाचं फूल घेऊन घरामध्ये प्रवेश करतो. तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापक हो, त्याचे वडील विज्ञानचे प्राध्यापक आहेत. सह पुस्तक पठने मग्न हो, आणि ते पुस्तक वाचण्यामध्ये मग्न होते. तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्मेशिका वर्तते, त्यांच्या पाठीमागे टेबलावरती, उत्पीठिका म्हणजेच काय, टेबल, टेबलावरती सूक्ष्मेशिका म्हणजेच काय, सूक्ष्मदर्शी, सूक्ष्मदर्शक ज्याला म्हणतात ते ठेवलेलं होतं, म्हणजे मायक्रोस्कोप. आता अर्णव काय म्हणतो, पितः अस्माकं उद्यानात जपाकुसुमम आनीतं मया, म्हणजे बाबा मी आपल्या उद्यानातून हे जास्वंदाचं फूल आणलेलं आहे. कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः, त्याचे परागकण पहा किती सूक्ष्म आहेत. मग पिता सूक्ष्मेशिकया पश्य, म्हणजे सूक्ष्मदर्शकातून पहा. तेषां कणानां रचनाम् अपि द्रष्टुं शक्नोषि, त्या कणांची रचना देखील तू सुद्धा पाहू शकतोस. अर्णवः तथा करोति, अर्णव त्याप्रमाणे करतो. मग वडील विचारतात, किम दृष्टवं त्वया, काय पाहिलंस तू त्यामध्ये. अर्णवः पितः अद्भुतं ते, म्हणजे किती अद्भुत आहे. सूक्ष्मकणेषु तस्य अंगानी दृश्यन्ते, सूक्ष्मकणाचे त्याचे अंग सुद्धा दिसून येतात. मग वडील काय म्हणतात, अर्णव एतानि पुष्पस्य अंगानी त्वं सूक्ष्मेशिकया द्रष्टुं शक्नोषि, म्हणजे त्याचे वडील काय सांगतात, तू या फुलाचे अंग सूक्ष्मदर्शिकेतून पाहू शकतोस, परंतु एतद विश्वम परमाणुभ्यः निर्मितम, परंतु हे जे संपूर्ण विश्व आहे ते परमाणूंनी निर्माण झालेले आहे. ते परमाणवः तू सूक्ष्मेशिकया अपि न दृश्यन्ते, आणि ते परमाणू तू सूक्ष्मदर्शिकेतून पाहू शकत नाहीस. एवढे ते लहान कण असतात जे नुसता डोळ्यांनी दिसू शकत नाही, आणि सूक्ष्मदर्शकातून सुद्धा आपण पाहू शकत नाही. मग आता अर्णव विचारतो, परमाणु नाम किम, परमाणू म्हणजे काय. मग वडील सांगतात, अस्तु ठीक आहे, कथयामि, तुला सांगतो. मुष्टिमात्रां तंडुलान महारसतः आनय, स्वयंपाकघरातून मूठभर तांदूळ घेऊन ये, असं ते अर्णवचे वडील अर्णवला सांगतात. महारसत म्हणजेच काय, स्वयंपाकघर, आणि मुष्टिमात्रां म्हणजे मूठभर, तंडूल म्हणजे तांदूळ. स्वयंपाकघरातून मूठभर तांदूळ घेऊन ये. अर्णवः तथेति उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयति, त्याप्रमाणे करून स्वयंपाकघरातून तांदूळ आणतो. स्वीकरोतु भवान, हे घ्या आपण. पिता, आता वडील म्हणतात, अधुना इमं तंडुलम विभज, आता हे तांदूळ तू फोड. मग अर्णव काय म्हणतो, तात कियान लघु अस्ति एषः, किती लहान आहेत हे. पश्यतु एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया, पहा याचे दोन भाग पण मी कसे बसे केलेले आहेत. मग वडील काय म्हणतात, इतोपि लघुतरम भागम कर्तुं शक्यते वा, याच्यापेक्षा अधिक लहान भाग करू शकतोस का, असे वडील विचारतात. मग अर्णव काय म्हणतो, यदि क्रियते तरीही चूर्णम भवेत तस्य, जर मी ह्याच्यापेक्षा लहान भाग करायला गेलो तर याचं काय होईल, चूर्ण म्हणजे पीठ होईल. मग वडील काय म्हणतात, सम्यक उत्तम त्वया, अतिशय बरोबर बोललास. यत्र एतद विभाजन समाप्यते, ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं विभाजन करणे थांबते. यस्मात् सूक्ष्मतरम भागून प्राप्तुम न शक्यते, अधिक लहान भाग करणे शक्य होत नाही, आणि अधिक लहान भाग करणे आपल्याला शक्य होणार नाही आणि मिळणार पण नाही. स एव परमः अणुः, आणि तेच काय आहे, परमाणू. म्हणजेच वडील अर्णवला काय सांगतात, तू स्वयंपाकघरातून तांदूळ घेऊन ये मूठभर, आणि त्या तांदळाचे दोन भाग कर, असं सांगतात. मग अर्णव काय म्हणतो, हे तांदूळ आधीच लहान आहेत, म्हणजे आपण जर घरामध्ये प्रयोग केला तांदूळ घेऊन त्याचे दोन भाग करणे, तर आपण ते कसं तरी करू शकतो.
एक तांदूळ घ्यायचा आणि त्याचं 2 भाग करायचे. हे आपण कसं तरी फोडून किंवा काहीतरी करून त्याचे 2 भाग आपण करू शकतो. पण वडील काय म्हणतात, आता हे 2 जे भाग केलेले आहेस त्याचा आणखी भाग काही कर असं ते सांगतात. पण अर्णव काय म्हणतो, जर मी आणि ह्याचे लहान लहान भाग करायला गेलो तर ह्याचं पीठ होऊन बसेल, कारण एवढ्याशा तांदळाचा मी आधीच 2 भाग कसे तरी केलेलो आहोत. पण आणखी जरा काहीतरी भाग त्याचे करायला गेलो आणि त्याला काहीतरी फोडायला गेलो तर ते फोडल्यामुळे काय होईल, त्याचं पीठच होईल. समजा आपण गहू किंवा तांदूळ गिरणीमध्ये दळायला नेतो. गिरणीमध्ये दळताना काय करतो आपण, एखाद्या वेळेस निरीक्षण करतो. निरीक्षण करताना आपल्याला काय दिसून येतं, ते गिरणीवाले काका काय करतात, गिरणीमध्ये आपले गहू घालतात किंवा तांदूळ घालतात. तेव्हा ते काय होत असतात, खाली त्याचं पीठ तयार होताना थोडं थोडं लहान लहान कण होऊन त्यांचं पूर्ण काय होतं, पीठच निघून येतं. म्हणजेच ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं एकापेक्षा किंवा 2पेक्षा अधिक भाग आपण करू शकत नाही, आपल्याला करताच येत नाही आणि करायला गेलो तर काय होतं, त्याचं पीठच होतं. म्हणजेच एखाद्या गोष्टीचं विभाजन करणे ज्या ठिकाणी थांबते आणि आपण एकापेक्षा जास्त विभाजन करू शकत नाही, तेच काय आहे, परमाणु, म्हणजे तोच परमः अणु. तर आता परमाणुविषयी काय सांगितलेलं आहे बघा, द्रव्यस्य अंतिम घटकः मूलतत्वंच परमाणु सत्यम खलु. म्हणजेच द्रव्याचा सर्वात शेवटचा अंतिम भाग म्हणजेच परमाणु ना, हे खरं आहे का असं तो वडिलांना म्हणतो. मग वडील काय म्हणतात, सत्यम, हो हे खरे आहे. अयम खलु कणाद महर्षी सिद्धांत, आणि हा कणाद महर्षी यांचा सिद्धांत आहे. आपी जानसी, तुला माहित आहे का, परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिणा प्रतिपादितम. परमाणु हे द्रव्याचे मूळ कारण आहे, हे महर्षींनी काय केलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्व 5मे 6 वा शतके, आणि ते सुद्धा ख्रिस्तपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये. आणि आता कुठलं शतक सुरू आहे, 21वे शतक सुरू आहे. म्हणजे 5वं आणि 6वं शतक म्हणजे आपले पूर्वज सुद्धा अजून जन्माला आले नसतील, एवढ्या या शतकामध्ये हे त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. मग अर्णव म्हणतो, तात महर्षिणा कणादेन किम किम उत्तम परमाणु विषय. मग महर्षी कणादांनी परमाणु विषय आणखी काय काय सांगितलेलं आहे. वयम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. आपण तर त्या महापुरुषाचे केवळ नावच जाणतो. मग वडील सांगतात, कणाद मुनीना प्रतिपादितम. कणाद मुनींनी प्रतिपादन केलेलं आहे, परमाणु अतींद्रिय, म्हणजेच काय, परमाणु हे इंद्रियांनी न जाणणारा, म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारा, सूक्ष्म म्हणजे अतिशय लहानात लहान कण, निरवयव अवयव नसलेले, नित्य पण नेहमी असलेले, स्वयं व्यावर्तक स्वतःच्याच लक्षणांनी युक्त असलेले, हे वैशेषिक सूत्राणी इति स्वग्रंथे तेन परमाणु व्याख्या कृता. त्यांच्या वैशेषिक सूत्र या ग्रंथामध्ये त्यांनी परमाणूची व्याख्या केलेली आहे. म्हणजेच काय की आता हवा आहे, आपण निसर्गामधल्या काही गोष्टी अनुभवतो, पण ते आपल्या डोळ्यांना दिसतात का, नाही. हवा ही सगळीकडे असते, पण आपल्या डोळ्यांना ती दिसते का, नाही. पण ती सगळीकडे नेहमी फिरत असते आणि ती स्वतःच्या लक्षणांनी युक्त असते. पण हवा किंवा वाराला कोणता एक अवयव आहे का विशिष्ट, नाहीये, निरवयव, म्हणजे त्याला काही विशिष्ट अवयव नाहीये किंवा विशिष्ट भाग नाहीये. पण ते आपण सगळीकडे काय करतो, अनुभव घेतो त्याचा. आपण श्वास घेऊ शकतो का, तर सगळीकडे काय आहे, हवा आहे, वारा आहे, ऑक्सिजन आहे, त्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो. पण आपल्या डोळ्याने दिसतं का ते, नाही. तसंच परमाणु हे आपल्या डोळ्याने दिसत नाही, पण ते सगळीकडे असते, नेहमी असते. आणि निरवयव म्हणजे अवयव, त्याला कशा प्रकारचा अवयव प्राप्त नसतो, अतिशय लहानात लहान कण असतो आणि नेहमी स्वतःच्या लक्षणांनीच युक्त असतो. असं कणाद मुनींनी परमाणुविषयी प्रतिपादन केलेलं आहे.
मग आता वैशेषिक सूत्र या ग्रंथामध्ये त्यांनी परमाणूची व्याख्या काय केलेली आहे? अर्णवः. मग अर्णव म्हणतो का सा व्याख्या? मग कोणती ती व्याख्या आहे? मग वडील म्हणतात जान सूर्य मरीश्चिस्तम यत् सूक्ष्म दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुः सह उच्यते. जान सूर्य मरीश्चिस्तम म्हणजेच काय? खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांच्या कवडशात तो अगदी बारीक धुलीकण दिसतो. म्हणजे आपण सकाळच्या वेळेला खिडक्या उघडतो तेव्हा तुम्ही निरीक्षण केलं असाल, बाहेर ऊन असतं आणि आपण खिडकी उघडल्यावर एक असं चौकोनी भागामध्ये त्या खिडकीतून आपल्या जमिनीपर्यंत असं एक रेषेमध्ये काही काही छोटे छोटे कण दिसतात आपल्याला. आपण त्याच्यामध्ये काय करतो मग आरसा वगैरे धरतो. आरसा धरल्यानंतर त्याचा प्रकाश सगळ्या घरामध्ये पसरत असतो असं आपण एखाद्या वेळेला कळतो. किंवा लहान मुलं काय करतात त्याच्यामध्ये हात घालतात. हात घातल्यानंतर त्यांना काय दिसतं? तिथं हातावरती धुलीकण बसतात का? नाही. म्हणजेच परमाणू म्हणजेच काय सांगितलेलं आहे? खिडकीतून जो एक बारीक सूर्यकिरणांचा कवडसा येतो त्याच्यामध्ये तो अगदी बारीक धुलीकण दिसतो. तो जो फिरत असतो धुलीकण तो आपल्याला दिसतो. त्या धुलीकणाचा 6वा भाग म्हणजेच परमाणू असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो धुलीकण केवढासा असतो? एवढ्यासा असतो, सगळीकडे असं पसरलेला असतो. त्या धुलीकणाचा 6वा भाग म्हटलेला आहे. म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही एवढा बारीक कण. ते जे धुलीकण आहेत त्यांचा 6वा भाग. म्हणजे समजा ते धुलीकण असे असतात, ते खिडकीतून एकसारखे अशा रेषामध्ये आलेले असतात आणि एवढे छोटे 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 असतात त्यांच्यामध्ये ते धुलीकण आपल्याला दिसतात. ह्या धुलीकणांचा 6वा भाग म्हटलेला आहे. म्हणजे आपण इथं काढू पण शकणार नाही, पॉइंट काढू पण शकणार नाही एवढा लहान भाग त्या सूर्यकिरणांच्या कवडशात असलेला त्यालाच काय म्हटलेलं आहे? परमाणू. म्हणजे परमाणूची व्याख्या काय केलेली आहे? जाल सूर्य म्हणजेच काय? खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांच्या कवडशात जो अगदी बारीक धुलीकण दिसतो आणि त्या धुलीकणाचा 6वा भाग म्हणजेच काय? परमाणू असं म्हटलेलं आहे. ते धुलीकण आपल्या डोळ्यांना दिसतात पण त्या धुलीकणाचा जर 6वा भाग आपण करायला गेलो तर आपल्याला करता तर येणारच नाहीये. पण त्याचा 6वा भाग म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही एवढे लहान कण म्हणजेच परमाणू असं म्हटलेलं आहे. अर्णवः. मग अर्णव काय म्हणतो? अहम एतद्विषये विस्तरेण पठितुम इच्छामि. मला याविषयी अधिक विस्ताराने वाचायची इच्छा आहे. मग वडील काय म्हणतात? उत्तमम. ठीक आहे, छान आहे. श्वः मम महाविद्यालयम आगच्छ. उद्या माझ्या महाविद्यालयात ये. तत्र कणाद विषयकानी नैकानी पुस्तकानी संती. तेथे कणादांच्या वरती वेगवेगळी पुस्तके आहेत. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत. तुझी जिज्ञासा नक्कीच शांत होईल. म्हणजे बघा की परमाणू म्हणजे काय आपण या पाठात अभ्यासलेला आहे. सुरुवातीपासून आपण थोडं पाठाचा सारांश बघूया. तर अर्णव ह्यानं काय केलेलं असतं? त्याच्या उद्यानातून एक जास्वंदाचं फूल घेऊन येतो आणि तो वडिलांना सांगतो की हे मी जास्वंदाचं फूल आणलेलं आहे आणि ह्याचे परागकण तुम्ही फुलाचं निरीक्षण केलं असेल, त्या फुलाच्या आतमध्ये छोटे छोटे परागकण असतात. तो काय म्हणतो अर्णव की याचे परागकण किती सूक्ष्म आहेत बघा. मग त्याचे वडील काय सांगतात? हे तू सूक्ष्मदर्शिकेतून पहा. त्या परागकणांची रचना सुद्धा तू पाहू शकशील. मग अर्णव त्याप्रमाणे करतो. मग अर्णव काय म्हणतो? मी ते परागकण तर पाहतच आहे, शिवाय त्या सूक्ष्म कणांचे मला छोटे छोटे अंग दिसत आहेत त्या सूक्ष्मदर्शिकेतून, असं अर्णव म्हणतो. मग वडील काय म्हणतात? तू त्या फुलाचं अंग पूर्ण त्या सूक्ष्मदर्शकातून पाहू शकतोस. ते छोटे छोटे कण सूक्ष्मदर्शकांचे त्यांचं अंग देखील तू पाहू शकतोस. पण हे जे संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे ते विश्व परमाणूने निर्माण झालेले आणि ते परमाणू तू सूक्ष्मदर्शिकेतून सुद्धा पाहू शकणार नाहीस, असं वडील त्याला सांगतात. मग आता अर्णवला प्रश्न पडतो, आता हे परमाणू म्हणजे काय असं तो वडिलांना म्हणतो. मग वडील काय म्हणतात?
ठीक आहे, परमाणू म्हणजे काय तुला मी सांगतो. एक काम कर म्हणतात, स्वयंपाकघरातून मूठभर तांदूळ घेऊन ये असं त्याला सांगतात. मग अर्णव त्याप्रमाणे तांदूळ घेऊन येतो आणि मग वडील त्याला सांगतात की या तांदळाचे आता तुला केवढे भाग करता येईल तेवढे भाग कर असं त्याला सांगतात. मग अर्णव काय म्हणतो, हे तांदूळ ऑलरेडी किती खूप लहान आहे आणि त्यांचं मी याच्यापेक्षा एकापेक्षा अधिक भाग कसं करू, मी आत्ताच कसे कसे त्यांचे 2 भाग केलेले आहेत. मग वडील काय म्हणतात, तेच परमाणू आहेत. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचं जिथं विभाजन करणे थांबते, आपण एकापेक्षा अधिक विभाजन करू शकत नाही, तेच काय असतात, परमाणू. आणि ते आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही, तेच म्हणजेच काय, परमाणू. मग अर्णव काय म्हणतो, आता या तांदळाचे मी काही भाग केलेले आहेत, 2 भाग केलेले आहेत, पण ह्याच्यापेक्षा जर अधिक भाग मी त्याचं करायला गेलो, जर मी ते तांदूळ आणखी फोडायला गेलो तर त्याचं काय होईल, पीठ होऊन बसेल. म्हणजे जिथं विभाजन करणे थांबते आणि एकापेक्षा अधिक लहान भाग करणे शक्य होणार नाही, तेच काय आहे, परमाणू. असं वडील त्याला परमाणूविषयी सांगतात. मग अर्णव काय म्हणतो, द्रव्याचा सर्वात शेवटचा भाग म्हणजे द्रव्याचा अंतिम भाग म्हणजेच परमाणू ना, असं तो विचारतो. मग वडील काय म्हणतात, हो बरोबर. मग तुला माहित आहे का, परमाणूविषयी कोणी सांगितलेलं आहे, कणाद महर्षींनी. कणाद महर्षींनी परमाणूविषयी व्याख्या केलेली आहे, त्याच्याविषयी प्रतिपादन केलेलं आहे. तर काय सांगितलेलं आहे परमाणूविषयी, अतींद्रिय म्हणजेच इंद्रियांनी न जाणणारा, निरवयव म्हणजे ज्याला कोणतंही अंग नाहीये, अवयव नाहीये, सूक्ष्म म्हणजे अतिशय लहानात लहान कण, नित्य पण नेहमी सगळीकडे असणारे, आणि स्वयंव्यावर्तक म्हणजेच काय, स्वतःच्याच लक्षणांनी युक्त असलेले, अशी परमाणूविषयी प्रतिपादन कणाद महर्षींनी 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये केलेली आहे. आणि त्याच्याविषयी त्यांनी वैशेषिक सूत्रामध्ये एक व्याख्या केलेली आहे परमाणूविषयी. तर कोणती व्याख्या आहे ती, खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांच्या कवडशात जे बारीक धुलीकण असतात, त्या धुलीकणाचा सगळ्यात 6वा भाग म्हणजेच परमाणू, असं कणाद महर्षींनी परमाणूची व्याख्या त्यांच्या वैशेषिक सूत्र या ग्रंथामध्ये केलेली आहे, हे लक्षात ठेवायचंय. मग आता अर्णवला इंटरेस्ट निर्माण होतो परमाणूविषयी जाणून घेण्यासाठी. मग तो वडिलांना काय म्हणतो, मला आता याविषयी आणखी जाणून घ्यायचं आहे. मग वडील काय सांगतात, तू माझ्या महाविद्यालयात ये आणि तिथं कणादांच्या वरती खूप पुस्तके आहेत, त्या पुस्तकातले तू वाचू शकतोस आणि तुझी जिज्ञासा नक्कीच काय होईल, शांत होईल. आधी मी इथं आपला हा पाठ संपलेला आहे. आधी परमाणूची व्याख्या आणि परमाणूविषयी कणाद महर्षींनी कोणत्या शतकात काय काय प्रतिपादन केलेलं आहे ते सगळं तुम्हाला मी शॉर्टमध्ये कसं लिहायचं ते सांगते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आधी त्यांनी प्रतिपादन केलंय परमाणूविषयी. तर बघा, परमाणू आला की काय लिहायचं पुढं, महर्षी कणाद, महर्षी कणाद. मग प्रतिपादन, परमाणूविषयी प्रतिपादन केलेलं आहे. कधी केलेलं आहे, 5व्या व 6व्या शतकात. आता काय प्रतिपादन केलेलं आहे त्यांनी परमाणूविषयी, नित्य म्हणजे नेहमी असलेले, सूक्ष्म, निरवयव, आणि स्वयंव्यावर्तक किंवा स्वतःच्या लक्षणांनी युक्त. आणि सगळ्यात आधी काय आहे, इंद्रियांनी न जाणणारा म्हणजे आपल्या डोळ्यांना न दिसणारा, हे आधी लक्षात ठेवायचं आहे. परमाणूविषयी
परमाणूविषयी प्रतिपादन म्हणजे परमाणूविषयी थोडक्यात त्यांनी काय काय सांगितलेलं आहे एकेका शब्दामध्ये, की अतींद्रिय म्हणजेच इंद्रियांनी न जाणणारा, नेहमी असलेला नित्य, सूक्ष्म म्हणजे लहानात लहान कण, निरवयव म्हणजे अवयव नसलेले आणि स्वतःच्या लक्षणांनी युक्त असलेले असं कणाद महर्षींनी परमाणूविषयी प्रतिपादन 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये केलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही पाठ वाचताना हे शॉर्ट मुद्दे किंवा शॉर्ट नोट्स म्हणू शकतो आपण त्याला, लिहून ठेवायचं आहे. पुस्तक समोर घेतल्यानंतर एक वही आणि छोटीशी डायरी किंवा तुमचं जी कच्ची वही असेल ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे जे महत्वाचं वाटतं पाठातलं ते सगळं लिहून काढायचं, जेणेकरून तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि तुम्हाला त्यातलं सगळं लक्षात राहू शकतं. आता ह्याच्यानंतर त्यांनी काय केलेले आहे, व्याख्या केलेली आहे परमाणूची. व्याख्या कशात आणि ती नेमकी व्याख्या काय आहे ते लक्षात ठेवायचं. परमाणू म्हटलं की महर्षी कणाद परमाणूची व्याख्या केलेली आहे. कशात केलेली आहे व्याख्या, वैशेषिक सूत्र या ग्रंथात. मग काय ना, वैशेषिक सूत्र या ग्रंथात. आता व्याख्या काय केलेली आहे, व्याख्या पण थोडक्यात लक्षात ठेवायची, पूर्ण थोडक्यात लक्षात ठेवायची आणि लिहिताना काय करायचंय, पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. मग आता काय सांगितलेली आहे व्याख्या, खिडकीतून सूर्यकिरण आणि त्याचा कवडसा जर काय असतात धुलीकण, त्या धुलीकणाचा 6वा भाग म्हणजेच काय, परमाणू. असं लक्षात ठेवायचं. परमाणूची व्याख्या केलेली आहे महर्षी कणादांनी. कशामध्ये, वैशेषिक सूत्र या ग्रंथात. मग हे जर फक्त तुम्ही शब्द लक्षात ठेवला तर ते शब्द तुम्हाला वाक्यामध्ये लगेच लिहिता येतं. मग काय लिहायचं, खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांच्या कवडशात जे बारीक धुलीकण आपल्याला दिसतात त्या धुलीकणांचा 6वा भाग म्हणजेच काय, परमाणू. हे असं एवढं तुम्ही जर डोक्यामध्ये लक्षात ठेवला तर तुम्हाला ते वाक्यात लिहिता येईल. कधी लिहिणार तुम्ही हे वाक्यात, एकतर भाषांतरामध्ये किंवा माध्यम भाषा उत्तर याच्यामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे, किंवा एका वाक्यात उत्तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे विचारू शकतात. हे जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला पूर्ण पाठच लक्षात राहतो. याच्यानंतर आपण भाषा अभ्यास बघूया. पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत, पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. अर्णव पाकगृहात किम आनयती, अर्णवने स्वयंपाकघरातून काय आणले. अर्णव पाकगृहात तंडुलम आनयती, अर्णवने स्वयंपाकघरातून तांदूळ आणले. कह परमाणु, परमाणू म्हणजे काय, किंवा परमाणू म्हणजे परमाणूविषयी काय सांगितलेलं आहे. मग याचं काय लिहिताना काय लिहिणार, द्रव्यस्य अंतिम घटक परमाणु, द्रव्याचा अंतिम घटक म्हणजे परमाणू. परमाणु सिद्धांत केन महर्षिणा कथित, परमाणु सिद्धांत कोणत्या महर्षीने सांगितलेला आहे, कणाद महर्षिणा कथित. परमाणु सिद्धांत कणाद महर्षिणा कथित. महर्षिणा कणादेन परमाणु विषय किम प्रतिपादितम. मग असे मी सांगितलेलंच आहे, महर्षी कणादांनी परमाणु विषय काय प्रतिपादन केले. अतींद्रिय, नित्य, स्वयंव्यावर्तक, सूक्ष्म, निरवयव, एवढेच गोष्टी लक्षात ठेवायचं आणि ते वाक्यामध्ये लिहायचं.
महर्षः कणादस्य मतानुसार परमाणुः व्याख्या का? कणाद महर्षींच्या मतानुसार परमाणूची व्याख्या काय? जाल सूर्यमधिष्ठितम यत सूक्ष्म दृश्यते रजः, म्हणजेच खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांच्या कवडशात जो अगदी बारीक धूलिकण दिसतो तस्य षष्ठतम भागः परमाणुः स उच्यते, त्याचा 6वा भाग म्हणजेच परमाणू असं त्यांनी व्याख्या केलेली आहे. तुम्हाला एका वाक्यात उत्तर कधी विचारतात? परीक्षेमध्ये उतारा देतात. उतार्यामध्ये जर ते शब्द असतील तरच तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारतात. तुम्ही 8वी 9वी मध्ये सुद्धा पेपर लिहिला आहात संस्कृतचा, तर कसा असतो? उतारा दिलेला असतो धड्याचा आणि त्या उतार्यावरचीच तुम्हाला प्रश्न उत्तरे दिलेली असतात. जसं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिता तसंच, म्हणजे पॅसेजमध्ये बघून लिहिता तसंच उतार्यामध्ये बघून व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर आहे सूचनानुसारम कृतीही कुरुत, सूचनानुसार कृती करा. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति, अर्णव जपाकुसुमं म्हणजे जास्वंदाचं फूल घेऊन घरात प्रवेश करतो. आता ह्याच्यात सूचना काय सांगितलेली आहे? पूर्वकालवाचकम अव्ययम निष्कासयत. मग पूर्वकालवाचक अव्यय कोणता ह्याच्यामध्ये? त्वांत अव्यय. त्वांत अव्यय कशाला लागलेला आहे? गृहीत्वा या शब्दाला त्वा प्रत्यय लागलेला आहे. मग त्याचं काढून आपल्याला काय करायचं आहे? मूळरूप करायचं आहे दुसऱ्या क्रियापदाप्रमाणे आणि वाक्य पुन्हा लिहायचंय. मग कसं लिहिणार? अर्णवः जपाकुसुमं. आता धडा वर्तमान काळाचाच आहे, त्यामुळे लिहिताना तुम्ही क्रियापदास्वरूप वर्तमान काळीच लिहिणार. गृहीत्वा ह्याचं काढून काय केलं? गृहाती. आणि दुसरं क्रियापद प्रविशती. आणि सगळ्यात महत्वाचं मी काय सांगितलेलं आहे? वाक्याच्या शेवटी च. त्वांत लडंत रचना करताना वाक्याच्या शेवटी च घालायचं आहे. मग वाक्य कसं झालं आपलं? अर्णवः जपाकुसुमं गृहाती प्रविशति च. त्यानंतर पुढचं काय आहे? किम दृष्ट्वं त्वया वाच्य परिवर्तनम कुरुत. वाच्य परिवर्तन म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच आहे, प्रयोग ओळखा किंवा प्रयोग बदला. पहिला प्रयोग काय आहे ते आधी ओळखायचं. किम दृष्ट्वं त्वया हा कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगाचं काय करायचं आहे आपल्याला? कर्तरी प्रयोग. मग कशामध्ये बदल करणार? कर्त्यामध्ये आणि आता किम ह्याच्याविषयी विचार बाजूला ठेवायचा. किम हे काय? प्रश्नार्थक सर्वनाम आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. मग दृष्टम आणि त्वया ह्याच्या दोन्हीमध्ये काय होणार? बदल होणार. मग वाक्य कसं होणार? किम दृष्टवान त्वम. त्वया हे काय आहे? तृतीय पुरुषी सर्वनाम आहे, युष्मत सर्वनाम मधलं. मग त्याचं त्वम हे काय आहे? प्रथम पुरुषी सर्वनाम आहे. मग वाक्य कसं होणार? किम दृष्टवान त्वम. कर्त्यामध्ये आणि क्रियापदामध्ये बदल केलेला आहे. पुढचं काय आहे? वयम तु केवलेम तस्य महाभागस्य नामधेयम जानीमः. आपण फक्त त्या महापुरुषाचे नावच जाणतो. वाक्यम एकवचने परिवर्तित म्हटलेले आहे. आता आधीचं वाक्य काय आहे? बहुवचनी आहे, ते काय करायचे? एकवचनी. मग वयम हे काय आहे? बहुवचनी कर्ता आहे, बहुवचनी सर्वनाम आहे. वयम म्हणजे आपण. मग ते काढून काय करणार? एकवचनी अहम. अहम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानीमहच्या ऐवजी जानामी. अहम असेल तर मी. अहम हा प्रथम पुरुषी कर्ता आहे, त्यामुळे मी सुद्धा प्रथम पुरुषीच प्रत्यय लावायचं आहे. म्हणजेच वाक्य कसं होणार? अहम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानामी. पुढचं काय आहे? अहम विस्तरेण पठितुम इच्छामि. वाक्य लंग लकारे परिवर्तयत. लंग लकार म्हणजे भूतकाळ.
लट लकार म्हणजे वर्तमान काळ आणि लंग लकार म्हणजे प्रथम भूतकाळ. मग कशामध्ये बदल करायचा आहे? फक्त क्रियापदामध्ये बदल करायचा आहे. इच्छामी हे लट लकारचं प्रत्यय आहे. मग त्याच्याऐवजी काय येणार? ऐच्छम. अहम विस्तरेण पठितून ऐच्छम हे लंग लकारचं म्हणजेच प्रथम भूतकाळी रूप आहे. पुढे काय आहे? महाविद्यालय कणाद विषयकानी पुस्तकानी संती. महाविद्यालयामध्ये कणादांच्या वरती वेगवेगळी पुस्तकं आहेत. हे आता काय करायचंय? एकवचनी करायचंय. मग एकवचनी करताना वाक्यामध्ये बहुवचनी रूप कोणकोणते आहेत? महाविद्यालय हे पण एकवचनी करायचं. महाविद्यालय. कणाद विषयकानी हे पण काय आहे? बहुवचनी रूप आहे. कणाद विषयकम. पुस्तकानी हे पण बहुवचनी आहे, एकवचन करायचंय. पुस्तकम. संती हे पण काय आहे? बहुवचनी आहे. म्हणजे संती म्हणजे खूप आहेत आणि अस्ति म्हणजे एकच आहे. मग वाक्य कसं होणार? महाविद्यालय कणाद विषयकम पुस्तकम अस्ति. म्हणजे पूर्ण संपूर्ण वाक्य आपलं काय झालेलं आहे? बदललेलं आहे. कसं होणार वाक्य? महाविद्यालयम कणाद विषयकम पुस्तकम अस्ति. संती म्हणजे खूप आहेत आणि अस्ति म्हणजे एकच आहे. एकवचनी आणि बहुवचनी. त्यानंतर काय आहे? भवान स्वीकरू. भवान स्वीकरतु. भवान स्थाने त्वम यजयत. आता मागच्या पाठामध्ये आपण अभ्यासलेले आहे. भवान काढून त्वम घाला किंवा त्वम काढून भवान योजा. मग त्याच्यामध्ये आता भवान हे काय? भवान म्हणजेच काय? आपण. आपण हे सर्वनाम काढून त्याच्याऐवजी काय योजायचं आहे? त्वम सर्वनाम योजायचं आहे. मग वाक्य कसं होणार? त्वम स्वीकरू. मग स्वीकरतूचं काढून आता एक त्वम म्हणजे एकालाच आपण सांगत आहे म्हणजे त्वम स्वीकरू एवढंच लिहायचं आहे. पुढचं आता त्याच्या विरुद्ध सांगितलेलं आहे. त्वम द्रष्टुम शक्नोषि. त्वम स्थाने भवान योजयत. आता भवान घालायचंय म्हणजे पुन्हा काय करायचं? बहुवचनीच करायचं. भवान द्रष्टुम शक्नोषि. भवान द्रष्टुम शक्नोति असं येणार वाक्य. आता पुढे काय? वाच्य परिवर्तन. महर्षिणा परमाणु व्याख्या कृता. महर्षींनी परमाणूविषयी व्याख्या केलेली आहे. मग आता वाच्य परिवर्तन करताना काय करणार? कर्त्यामध्ये आणि क्रियापदामध्ये बदल करायचा आहे. वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? महर्षिणा आणि क्रियापद कृत. मग बदल काय करणार आपण? महर्षिणा आहे तृतीयामध्ये, मग त्याचं काय करणार? प्रथमामध्ये. महर्षीही. परमाणु. बाकीचं वाक्य मग आहे तसंच लिहायचं. व्याख्या. मग कृता. कृताचं काय करणार आपण? कृतवान हे त्याला जोडणार आहोत. कृतवान. हे जेव्हा आपल्या प्रयोगाचं जेव्हा सुरू होईल व्याकरण तेव्हा तुम्हाला हे कसं करायचं हे तेव्हा कळेल. फक्त आता लक्षात काय ठेवायचं? कर्त्यामध्ये आणि क्रियापदामध्ये बदल करायचं. वयम महाभागस्य नामधेयम जानीमः. वाच्य परिवर्तनम कुरुत. वयमच्या ऐवजी काय येणार आता? अस्माभिः. अस्माभिः काय आहे पुढं? महाभागस्य नामधेयम जानीमहच्या ऐवजी ज्ञायते. ज्ञायते म्हणजे आपण त्या महाभागाचे
किंवा त्या महापुरुषाचे केवळ नामच जाणतो. पुढचं पण वाक्य परिवर्तनाचंच वाक्य आहे. सम्यक उक्तम त्वया वाक्य परिवर्तनम कुरु. सम्यक उक्तवान त्वम वाक्य कसं झालेलं आहे? सम्यक उक्तवान त्वाच्या ऐवजी त्वम हे वाक्य आपलं झालेलं आहे. त्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे जालरेखा चित्रम कुर्यात. आता हा जालरेखा चित्र कुर्यात हा प्रश्न पेपरमध्ये उत्तरा देतात. उत्तरावरती 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारतात. मागचे जे परीक्षा झालेले आहेत त्याच्यामध्ये सर्व परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेलाच आहे. काय दिलेले आहे त्यांनी? परमाणू परमाणूविषयी काय काय प्रतिपादन केलंय ते तिथं आकृतीच्या रूपातून दिलेलं आहे. आधी काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्वयंव्यावर्तक हे दिलेलं आहे. मग हे सोडून बाकीचे काय काय ते आपण लिहायचे. मग दुसरं काय येणार त्याच्यामध्ये? स्वयंव्यावर्तक त्याच्यामध्ये नंतर सूक्ष्म हा एक येणार. निरवयव नित्य एक दिलेला आहे त्यांनी. आणि अतींद्रिय जे दिलेले आहेत ते सोडून बाकीचे जे राहिलेले आहेत ते आपण लिहायचं आहे. अशा आकृतीच्या रूपाने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता परमाणूविषयी प्रतिपादन केलेलं. त्यानंतर आहे माध्यम भाषा उत्तरम लिखत. मराठीतून उत्तर लिहा. महर्षी कणादः परमाणूविषयी किम प्रतिपादितवान. महर्षी कणादांनी परमाणूविषयी काय प्रतिपादन केलेलं आहे. मग लिहिताना काय काय लिहिणार? आधी प्रस्तावना. प्रस्तुत प्रश्न हा पंचमः पाठः सह एव परमाणु या पाठातील आहे. या पाठामध्ये महर्षी कणादांनी परमाणूविषयी असे प्रतिपादन केलेले आहे ते पुढील प्रमाणे. मग स्पष्टीकरणामध्ये लिहायचं. महर्षी कणादांनी ख्रिस्तपूर्व 5व्या व 6व्या शतकामध्ये परमाणूविषयी असं सांगितलेलं आहे की परमाणू हे नेहमी इंद्रियांनी न दिसणारे अतिशय लहानात लहान कण म्हणजे सूक्ष्म, त्यांना कसलेही अवयव नसलेले म्हणजे निरवयव आणि नेहमी असणारे आणि स्वतःच्या लक्षणांनी युक्त असलेले असं परमाणूविषयी प्रतिपादन केलेलं आहे. समारोपामध्ये सुद्धा कणादांनी परमाणूविषयी अशा प्रकारे प्रतिपादन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे तंडुलान आनय इति पिता अर्णवम किमर्थम आदिष्टवान. तांदूळ घेऊन ये असं वडिलांनी अर्णवला कशासाठी सांगितलं. मग लिहिताना प्रस्तावना काय? प्रस्तुत प्रश्न हा सह एव परमाणू या पाठातील आलेला आहे. या पाठामध्ये अर्णव याला परमाणू विषयी जाणून घ्यायचं असतं, त्यामुळे त्याला वडिलांनी तांदूळ आण असं सांगितलेलं आहे. ते पुढील प्रमाणे अर्णव जास्वंदाचे फूल घेऊन येतो आणि त्या जास्वंदाच्या फुलाचं सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण करतो. तर त्या निरीक्षणामध्ये त्याला जास्वंदाच्या फुलाचे काय दिसतात? अवयव दिसतात. मग त्याला वडिलांनी काय सांगितलं? तू त्यांचा सूक्ष्म भाग पाहू शकतोस, त्यांच्या अवयवांची रचना पाहू शकतोस, पण हे जे विश्व परमाणूविषयी बनलेलं आहे ते परमाणू तू सूक्ष्मदर्शिकेतून पाहू शकत नाहीस. मग अर्णवला परमाणूविषयी जाणून घ्यायचं असतं, म्हणून त्याला वडील स्वयंपाकघरातून तांदूळ आणण्याचा आदेश करतात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे समानार्थक शब्दांनी लिखत. कुसुमम म्हणजेच काय? फुल. कुसुमम पुष्पम, विश्वम जगत, पिता जनकः, नामधेयम म्हणजेच नाम, सूर्यः भानुः किंवा दिवाकरः किंवा आदित्यः. पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थक शब्दान मंजुषातः अन्विष्य लिखत.
म्हणजे विरुद्धार्थी शब्द कंसामध्ये असलेले पाहून लिहायचं आहे. सत्यम, असत्यम, स्मरसी, विस्मरसी, बहुनी, अल्पानी, अनित्यः, नित्यः, समानः, भिन्नः. उचित पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. एतद विश्वम अणुभिः निर्मितम. हे विश्व अणूंनी बनलेलं आहे. परमाणु द्रव्यस्य मूल कारणम. अणुभ्यः सूक्ष्मतराः परमाणवः. अणूचे सर्वात लहान कण म्हणजेच परमाणू. रजसः षष्ठतम भागः परमाणु. म्हणजे धूलिकणाचा 6वा भाग म्हणजेच परमाणु. त्यानंतर आहे नामतालिका पूरयत. हे आता पूर्ण जे व्यंजनांत आपण शिकलेलो आहोत त्याच्यावरती आधारित हा प्रश्न दिलेला आहे. ब्रह्मभ्याम तृतीया विभक्ती करायला सांगितलेली आहे. कसं करणार? ब्रह्मणा ब्रह्मभ्याम ब्रह्माभिः तृतीया. ब्रह्मणा ब्रह्मभ्याम ब्रह्माभिः तृतीया. त्यानंतर वर्तमनी वर्तमानी प्रथमा. वर्तमन इनंतम विशेषणम पुल्लिंगम. याच्यानुसार करायचं आहे. ग्रावणे ग्रावभ्याम ग्रावभ्यः चतुर्थी. हे राजन शब्दाप्रमाणे अनंतरम नपुंसकलिंग नाम राजन प्रमाणे हा शब्द करायचा आहे. त्यानंतर पुढचा दिलेला आहे संन्यासिनी संन्यासिनो संन्यासिनः संन्यासिषु सप्तमी. संन्यासीन या शब्दाप्रमाणे म्हणजेच कशाप्रमाणे? इनंतम विशेषणम पुल्लिंगम प्रमाणे चालवायचं आहे. त्यानंतर बलवंतम बलवंतो बलवतः द्वितीया. आता बलवत हा शब्द भगवत प्रमाणे चालवून दाखवलेला आहे. जसं भगवंतम भगवंतो भगवतः द्वितीया तसं बलवंतम बलवंतो बलवतः द्वितीया. त्यानंतर आहे त्वचोः आणि षष्ठी. चकारांत त्वच शब्द. त्वचः त्वचोः त्वचा षष्ठी. हे सगळं व्यंजनांतमध्ये झालेलं आहे. त्यानंतर क्रियापद तालिका पूरयत. जीवती शब्दाचं करायचं आहे. जीवती जीवितः जीवंती. तीतः अंती प्रत्यय. लटलकार. त्यानंतर लंग लकार करायला सांगितलेला आहे. अभाषताः अभाषेताम अभाषध्वम. मध्यम पुरुष. पुढे लकार दिलेलेच आहेत कोणते करायचे ते. त्यानंतर लोट लकार. मुच्चानी मुच्चाम मुच्चाम उत्तम पुरुष. त्यानंतर स्पृहेत स्पृहेयताम स्पृहेयुः विधिलिंग लकार प्रथम पुरुष. धारयस्व धारयथाम धारयध्वम मध्यम पुरुष लोट लकार. चिंतयै चिंतयावहै चिंतयामहि उत्तम पुरुष लोट लकार. आणि उपक्रम एक दिलेला आहे. पितुः महाविद्यालयं गत्वा अर्णवेन कणाद विषये कानि कानि पुस्तकानि दृष्टानि तेन पित्रा सह का चर्चा कृता इत्यस्य विषय संवादम रचयत. म्हणजे संवाद लेखन तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये परीक्षेमध्ये समावेश केलेला नाहीये. पण तुम्ही काय करायचंय? कणादविषयी आणखी तुम्हाला काही माहिती मिळते का हे वेगवेगळ्या पुस्तकातून किंवा जे सध्या इंटरनेट उपलब्ध आहे त्या माध्यमातून तुम्ही कणादांविषयी पुस्तकामध्ये आणखी काय काय सांगितलेलं आहे, परमाणूविषयी आणखी काय काय माहिती आहे हे तुम्ही सुद्धा वाचायचं आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. हा एक वेगळा उपक्रम तुम्ही करू शकता.